हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री सफलदायी 9 गुरुवारे श्री स्वामी समर्थचे व्रत कथा. तर चला तर पाहू शकता तुम्ही अशा काही प्रकारे पुस्तक आहे 9 गुरुवाराचे श्री स्वामी समर्थांचे व्रत. पाहू शकता तुम्ही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहे. तर पाहू शकता त्याच्यानंतर इकडे आहे व्रत महात्मा. तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की घेऊन घ्या आणि तुम्ही एकदा असे उपास करून पहा, तुम्हाला नक्की फळ भेटणार आहे. तर पाहू शकता व्रत महात्म्य असं आहे. त्याच्यानंतर व्रताविषयी महत्त्वपूर्ण सूचनेचे पालन करावे, असे पालन करावे. पाहू शकता श्री स्वामी समर्थ हे साक्षात प्रभू श्री दत्त अवतारांचे रूप भगवानच आहे असा ठाम विश्वास मनोकामने ठेवून हे व्रत करावे. सतत गुरुवारपासून किंवा एखादा शुभ दिवशी या व्रताचा प्रारंभ करावा. सलग 9 दिवसाचे व्रत करावे. आपल्या मनात शुद्ध व मंगलमय हेतूंचे ठेवूनच व्रत करावे. शत्रूचे किंवा कोणतेही वाईट विचार नसावा. व्रताचा एक वेळ भोजन करावे. या व्रताच्या संपूर्ण दिवसात खोटे किंवा इतरांना त्रास देणे, भांडण करणे, व्यसन करणे संपूर्ण टाळावे. शिवाय ब्रह्मचर्याचे पालन करावे व शुद्ध राहणे. मन प्रस्ताव ठेवून रोग द्वेष करू नये अशा काही प्रकारे आहे नियम. तर पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर व्रत संकल्प पहा कसा आहे. आपल्या देवघरातील रोजची पूजा करावी लागते. त्याच्यानंतर सर्वप्रथम गणरायाला नमन करून आपल्या कुलदेवतेची इष्टदेवता आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून घरातील थोर मोठ्यांना आशीर्वाद घेऊन या व्रताला सुरुवात करावी. त्याच्यानंतर हे व्रत उपासना. तर अशा काही प्रकारे व्रत उपासना आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्ही नक्की करून पहा, हे व्रत तुम्हाला नक्की फल भेटणार. त्याच्यानंतर पाहू शकता पूजेचा संकल्प कसा करायचा, पूजा कशी चालू करायची. त्याच्यानंतर खाली पण पाहू शकता तुम्ही अक्कलकोट निवासी स्वामी राजा नमो मन सर्व कार्य निर्विघ्नमस्तु असे चालू करण्या अगोदर हे सगळं म्हणावं लागते. त्याच्यानंतर इकडे पण आहे असं आहे, पाहू शकता तुम्ही. असं काही आहे पुस्तक, तुम्हाला कुठेही मिळून जाईल पुस्तकाच्या दुकानामध्ये. त्याच्यानंतर इकडे आहे स्वामींची प्रार्थना. त्याच्यानंतर खाली आहे पूजा विसर्जन. स्वामीची पूजा गुरुवारी नंतर शुक्रवारी हे विसर्जन कसं करायचं. त्याच्यानंतर आहे व्रत उद्यापन कसे करायचे, काय करायचे हे तुम्हाला सगळं या पुस्तकामध्ये दिलं जाणार आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर हे बघा पावलं, बघा स्वामींची पावलं. आणि इथे आहे श्री स्वामी समर्थ थोडक्यात चरित्र. इथं म्हणजे चरित्राचं पुस्तक आहे सारामोठ. त्याच्यातलं इथं थोडंसं छोटंसं कसं इथं त्यांनी इथं चरित्र दिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये. थोडक्यामध्ये शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे. तर छोटीशी कसं एवढीच माहिती आहे शॉर्टकटमध्ये. तर पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इकडे आहे श्री स्वामी समर्थ देऊ नको पाठीशी तुमच्या आहे मी लेकर आहे. स्वामींचे बोल जे आहे, स्वामी कसे काय आले, कुठं राहिले, हे सगळं याच्या छोट्यामध्ये माहिती आहे. तर तुम्ही घेऊन वाचून किंवा व्हिडिओमध्ये पाहून वाचून तुम्ही समजू शकता. तर पहा स्वामी भक्ती कसं करायचं हे बघा. स्वामींचं दर्शन झालेलं आहे का तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार व्रतांचे अनुभवी चमत्कार. इकडे बघा, इकडे कथा दिलेली आहे. ज्यांना अनुभवी चमत्कार झालेले त्यांची तर पूर्ण कथा दिलेली आहे. अशा प्रकारे खूप साऱ्या कथा आहेत. त्याच्यानंतर इथं आहे परीक्षेत हमखास यश. एका मुलाला परीक्षेत हमखास यश मिळालेले आहे. त्याच्यानंतर सुख समृद्धी पुन्हा नांदली, हे पण एक कथा आहे. पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या याच्यामध्ये कथा पण दिलेल्या आहेत त्यांनी, ज्यांच्यावर अनुभव आलेले आहे.
त्याच्यानंतर इकडे आहे मुलींचे लग्न पार पडले. तर पाहू शकतो त्याच्यानंतर इकडे मुलाला चांगली नोकरी मिळाली 5. त्याच्यानंतर इकडे पाहू शकता खूप मोठा आहे हे. आणि त्याच्यानंतर इकडे श्री जय जय श्री स्वामी समर्थ नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार, हे वाचून समजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे तारक मंत्र आहे. हे तारक मंत्र हे 108 वेळा रोज जप करायचा. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर हे नित्य जपारे स्वामी नाम, हे पण वाचायचं. तुम्हाला वाचल्यानंतर सगळं समजणारच आहे. आणि खाली आहे प्रणाम कसा करायचा हे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये स्वामींच्याबद्दल थोडक्यात ही खूप सारी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली आहे स्वामी समर्थ अष्टांग. त्याच्यानंतर इकडे आहे ध्यानामंत्र पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर इकडे आहे भूपाळी. त्याच्यानंतर इकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आहे. त्याच्यानंतर इकडे अर्जी पण आहे, प्रार्थना. त्याच्यानंतर इकडे आहे कापुराची आरती. त्याच्यानंतर इकडे शेजारी ती खाली. आणि इकडे आहे म्हणजे स्वामी समर्थांना कोणते कोणते नाम भेटलेले होते, नामावली होती ते पण इथे आहे. खूप सारे नामं आहे. 108 नामं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 108 जप करत असतो आपण, त्यांच्या नामाचा जप करत असतो आपण. आणि इकडे समाप्त झालेले पुस्तक फलश्रुती श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण, श्री अनंत अक्कलकोटी ब्रह्मांड आहे, श्री सागर निवास शेष असं वगैरे म्हणतो ना आपण ते श्री स्वामी. आणि हे बघा इकडे पुस्तक संपलेलं आहे. तर एकदा तुम्ही नक्की खरेदी करा आणि व्रताचा आलंब घ्या.